हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, आजला आहे संडे आणि आत्ता वाजलेले आहेत 12 वाजलेत, पावणे 12 वाजलेत. तर आता आम्ही निघतोय ओझरला जाण्यासाठी आणि माझ्याबरोबर आहे रेणू असतो आणि प्रियूचे पप्पा. आम्ही जातोय ओझरला. तर आजला संडे असल्यामुळे आम्ही प्लॅन केलंय ओझरचा आणि आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला तिकडचा बघायला भेटेल. तर चला आता आम्ही निघतोय घरातनं. आमचं सर्व आवरलंय आणि घरातनं आता आम्ही ओझरला जाण्यासाठी निघतोय. हां, हाय. एवढं गोड कश काय बोलते? हाय परत बोल. आणि तू कुठे चालली? भूर चालली. कोणासोबत चालली बाबू? कोणासोबत चालली? प्रियू दादा सोबत. अजून काका सोबत चालली. ओके. मम्मा आहे ना सोबत? मम्माला हाय करे सांग. चला पटकन बस. होते बसते. तर आता आम्ही गाडीवर आहोत आणि आम्ही चाललोय ओझरला. आणि हे सुंदर असे ढग समोर आपल्याला दिसत आहेत. वातावरण एकदम भारी झालंय आणि त्याच्यामध्ये आम्ही चाललेलो आहोत गणपती बाप्पाला ओझरला. किती छान असं वातावरण आहे, तुम्ही समोर तुम्हाला दिसत असेल. आणि इकडे बाजूलाच तुम्हाला इकडे समोर दिसत असेल, इकडे साखर कारखाना आहे. आणि आपल्याला ओझरला जाताना साखर कारखाना तो लागतो तिथे, म्हणजे कारखानाच बोलतात त्याला. आणि आता आम्ही जवळपास आलोय आणि गाडीवर चाललेलो आहोत आम्ही सर्वजण. रेणू आल्यामुळे म्हटलं प्लॅन केला आम्ही ओझरला जाण्याचा. आणि वातावरण पण एकदम छान आहे, त्यामुळे पावसाचं वगैरे पाऊस नाही आहे. सगळं असं एकदम ह्या साईडला मोकळंच आहे. आणि आम्हाला येताना अजून पाऊस नाही लागलाय. तिकडनं निघल्यावर काय माहिती, कारण येऊ पण शकतो पाऊस. आणि हा रोडने जातानाचा एवढा सुंदर असा नजारा आहे. आणि इकडे आता रोडचे वगैरे पण कामं झालेत. आधी ह्या साईडला रोड खूप खराब होता, पण आता कामं वगैरे झालेत त्यामुळे रोड पण एकदम छान झालेत. इकडे जायला सुद्धा एकदम भारी वाटतंय. आणि इथनं बघा आजूबाजूचे हे परिसर दिसतोय आपल्याला. छान असे डोंगर दिसत आहेत. वाव, सगळे एकदम हिरवगार आहे, डोंगर पण हिरवेगार, सुंदर असा नजारा आहे. हे असं तुम्हाला बघायला आवडेल का? मला कमेंट्स करून सांगा. असे मी व्हिडिओज तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन येईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय मला नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आता आम्ही पोचणारच आहोत गणपती बाप्पाला. तर त्याच्या आधी इथून आपल्याला एक नदी लागते, कुकडी नदी आहे ती. आणि बघा किती सुंदर असं एकदम स्वच्छ पाणी आहे तिचं. आणि त्या साईडला दिसते तर तिकडे ओझर आहे. तर आता आपण लवकरच तिकडे पोचणार आहोत. पाणी बघा कसलं भारी वाटतंय. हे असं बघायला नजारा किती सुंदर आहे. तर आता आम्ही प्रवेश करतोय आतमध्ये. तर हे प्रवेशद्वार आहे ओझरच्या गणपती बाप्पाचं. तर तुम्ही इकडे बघू शकता. तर इथनं असं आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आहे, एंट्री आहे इथनं आतमध्ये. तर चला आता आपण एंट्री करूयात. आजला संडे असल्यामुळे मला असं वाटतं गर्दी असेल. आणि इकडे सप्ताह वगैरे काहीतरी असेल, यात्रा वगैरे, मला माहीत नाही आहे. पण डेकोरेशन वगैरे असं केलेलं दिसतंय, लायटिंग वगैरे आहेत. तर त्यामुळे यात्रा वगैरे असं काहीतरी असू शकतं इकडे. आणि आजला संडे असल्यामुळे मला तरी असं वाटतं गर्दी असेल, पण तिथे गेल्यावरच समजेल आपल्याला गर्दी वगैरे आहे की काय. तर तुम्ही इकडे बघताय इथं श्रींचा जन्मोत्सव सोहळा 2025. तर मी तुम्हाला बोलले होते ना काहीतरी आहे, कारण डेकोरेशन वगैरे मला बाहेर लाइटिंग वगैरे दिसत होतं. आणि इकडे खूप मोठा असा हॉल आहे. आणि इकडे आता आपण आतमध्ये एंट्री करतोय.
तर इथे गाड्या लावण्यासाठी खूप मोठी अशी पार्किंग आहे आणि इकडच्या साईडला गार्डन वगैरे आहे आणि इथे संतांचं वगैरे लावलेलं आहे. किती सुंदर दिसते बघा. आणि मीच ॲक्च्युली खूप वर्षांनंतर आलेले आहे ओझरला. तर खूप वर्षांनी म्हणजे 1 वर्षांनी वगैरे आले असेल, कारण एवढं जवळ असून देखील आम्हाला वेळ भेटत नाही. तर त्यामुळे मी आली नव्हती बरेच दिवसांनी. मीच खूप दिवसानंतर न बघती आणि खूप मोठा असा कार्यक्रम आहे इथे. तर आता आम्ही इथे गाडी पार्क करतोय आणि गाडी पार्क करून आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत. आणि आता आम्ही गाडीवरून उतरलोय. गाडी इथे बाजूलाच पार्क केली आणि इथे आम्ही बघतोय समोर, तर इथे काहीतरी काम चालू आहे. तर जाण्याची एंट्री इथून नसून बाजूने जायला लागतंय. आणि इकडे बघा सर्व लहान मुलांची खेळणी वगैरे, दुकानं वगैरे लागलेत, अशीच खरेदीची वगैरे, मोठे पाळणे वगैरे लागलेत. तर इथे चांगला मोठा कार्यक्रम आहे आणि आत्ता सकाळचं नाही वाटतं, रात्रीचं आहे इथे सर्व कार्यक्रम. आणि आता आम्ही इकडनं बाजूने जाणार आहोत, कारण इकडे समोरच काम चालू आहे. हे बघा इथे बंद केले त्यांनी, जायला वगैरे एंट्री नाहीये वाटतं इथनं आतमध्ये. आणि इकडे समोर बघता, इकडे विघ्नहर उद्यान आहे. इकडे खूप सुंदर असं गार्डन आहे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे. तर कसलं भारी आहे ते. आता सध्या बंद आहे. तर त्यांचं काही टायमिंग वगैरे असेल, त्या टायमिंगला कदाचित ओपन असेल, आपल्यालाही जास्त काही माहीत नाही आहे. तर आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत सुद्धा. आणि आम्ही जरा लवकरच आलोय सकाळी. तर इथून आम्ही आतमध्ये एंट्री केली, पण तुम्ही समोर इकडे बघताय, इकडे काहीतरी काम चालू आहे. तर आता आम्ही इकडनं बाजूने जाणार आहोत. तिथे सांगतायत का तुम्ही तिकडनं जा म्हणून. तर आता आम्ही तिकडनं साईडने बाजूने चाललोय. तर आता आम्ही आलेलो आहोत इथे बाहेर आणि चपला काढून आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत. तुम्ही हा परिसर आजूबाजूचा बघू शकता. तर तिकडे काम चालू असल्यामुळे त्यांनी दुसऱ्या साईडने आम्हाला आतमध्ये जायला सांगितलेलं. तर आता आम्ही इकडे आतमध्ये प्रवेश करतोय मंदिराच्या. कशाला घाबरायचं लगेच, जाऊपर्यंत खराब होणार. चल नाही. रेणू. आणि तिकडनं बंद असल्यामुळे मी पुढून सर्व बघत आलेले आहे आणि आम्हाला आता ताट घ्यायचं आहे आतमध्ये जाण्यासाठी. आणि इथे बघा सर्व भेटतं, हार वगैरे, स्वीट, प्रसाद, तुम्हाला काय मेकअपचं वगैरे सामान घ्यायचं असेल तर ते प्रत्येक गोष्ट इथं अवेलेबल आहे. लहान मुलांचं खेळणं वगैरे सर्व इथं अवेलेबल आहे. आणि आता आम्ही इथे ताट घेणार आहोत. तर तुम्ही इकडे बघताय किती सुंदर असे मोठे मोठे झुंबर वगैरे लावलेले आहेत आणि खूप सुंदर असं हे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. इकडे प्रियूचं चालू आहे खेळणे घ्यायचं, मला हे खेळणं घ्यायचं, ते घ्यायचं, असं चालू आहे त्याचं. तर म्हटलं जाताना त्याला पाहिजे ते आपण घेऊयात. तर आता आम्ही आतमध्ये दर्शनासाठी जाणार आहोत. आणि ह्या साईडला रात्रीचं वगैरे काही इथे कार्यक्रम असेल तर ते तिकडे मंडप वगैरे घातलेला आहे. आणि बघा किती सुंदर असा हा गाभारा आहे गणपती बाप्पाचा. तर आता आम्ही इथे ताट घेतोय. गर्दी का आतमध्ये? गर्दी का आतमध्ये? कसं आहे तर घे. हां ठेवा ना. 60 तिकडनं आल्यावर द्यायचं ना. काय काय हां ठीक आहे. हां आले धर ते. चल चल प्रिय आल्यावर घेऊ. आल्यावर घेऊ. रेणू चला नको ती पाय चालायची.
आणि ह्या साईडने असं जायचं आहे आतमध्ये दर्शनासाठी आणि हा सुंदर असं त्याने डेकोरेशन केलेलं आणि इकडे आम्ही खूप असे फोटो वगैरे काढले आणि आता आम्हाला आतमध्ये दर्शनासाठी जायचे तर आतमध्ये लाईनीत जायचं आहे। तर तुम्ही समोर बघू शकता इकडनं लोक गेलेले आहेत आतमध्ये। तर आम्ही सर्व काही व्यवस्थित बघतोय, निरीक्षण वगैरे चाललंय सगळीकडचं, पोरांचं विचारतायत हे काय आहे ते काय आहे ते। तर आम्ही फोटो वगैरे पण भरपूर काढले आणि आता आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी आणि आतमध्ये तिथं अलाउड नाहीये शूट वगैरे घ्यायला, त्यामुळे मी काही शूटिंग वगैरे काही घेणार नाहीये। फक्त हे बाहेरचा जे परिसर आहे, आजूबाजूचा जो गाभारा आहे, तर तिथूनच मी शूट वगैरे घेतेय। तर तेच तुम्हाला फक्त आजच्या ह्या व्हिडिओमधनं बघायला भेटणार आहे। फक्त आतमधलं तुम्हाला तिथे आतमध्ये दाखवणार नाहीये। तर आत्ता आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहोत। दर्शन वगैरे घेऊन झालंय आमचं आणि आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर पडलोय। तर तुम्ही इकडे बघू शकता आस्तू आणि रेणू पाठवून येत आहेत आणि प्रियू मी आतमध्ये जाऊन आलोय, दर्शन वगैरे घेऊन आलो आम्ही सर्वजण। आणि इकडे प्रियूच्या पप्पांकडे नारळ फोडण्यासाठी दिलंय मी आणि प्रसाद वगैरे पण घेतलेला। तर पोरांचं प्रसाद वगैरे खायचं काम चाललंय आस्तूचं सर्वांना। आणि आता आमचे इथे प्रसाद वगैरे वाटून खाऊन सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही इकडनं असं राऊंड मारून पुढे जातोय। आता आम्ही बाहेर पडणार आहोत इथनं। तर तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण अशी त्याची मंदिराची पूर्ण घडणच दगडामध्ये आहे आणि तुम्ही इकडे समोर बघताय झाडे वगैरे पण किती सुंदर असं त्यांनी लावलेले आहे। आणि आजला गर्दी तशी कमी आहे, इतर वेळेस खूप गर्दी असते, पण आजला गर्दी कमी असल्यामुळे आमचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालंय। आणि तर आता आम्ही इथे बराच वेळ घालवला आणि बराच वेळ घालवून आता आम्ही बाहेर जाण्यासाठी निघणार आहोत। इथे आमचं परत फोटोशूट वगैरे झालंय आणि आज तू कंटाळल्यामुळे जरा थोडीशी रडती इथे, त्यामुळे प्रियूच्या पप्पांनी तिला उचलून घेतलंय। तर ते हट्ट करत होती सारखं काकांकडेच जायचं, तर त्यामुळे ती काकांनी तिला उचलून घेतलंय आणि आता आम्ही जरा वेळाने इथून बाहेर पडतोय। आणि आता जरा गर्दी वाढली इथे आणि इथे बघा किती सुंदर असं डेकोरेशनचं वगैरे सामान भेटतंय। काही असं तांब्या पितळाची सुंदर अशी छोटी छोटी भांडी भेटतायत आणि लोक छान असे इथे फोटोशूट वगैरे करतायत। आणि तिकडे फक्त आतमध्ये मंदिरात गेल्यानंतर ना फोटोला परवानगी नाहीये, बाहेर इकडे आपण काढू शकतो। तर खूप सुंदर सुंदर अशा वस्तू आहेत इथे, तुम्ही इकडे समोर बघू शकता। खूप अशी इथे दुकानं लागलेली आहेत आणि ही दुकानं नेहमी असतात इथे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये। आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला खरंच मला कमेंट्स करून सांगा। आणि कोण कोण इकडे ओझरला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेला आहे त्यांनी देखील मला कमेंट्स करून सांगा।
आणि आता आम्ही बराचसा वेळ आमच्या इथं गेल्यानंतर ना इथे सगळीकडे फिरून जरा थोडंसं पोरांना खेळणं वगैरे घेणार आहे आणि त्याच्यानंतर ना आता आम्ही घरी जाण्यासाठी निघतोय। तर इथे आता आम्ही प्रियूला आणि आस्तूला 2 गदा घेतल्यात, कारण प्रियूला बोलला मला दुसरं काहीच खेळणं नकोय गाडी वगैरे, मला फक्त गदा पाहिजे। तर मग त्याला घेतली, म्हटलं दोघांची एका गदावरून भांडण नको, त्यामुळे मग आस्तूला पण एक घेतली आहे। प्रियूला थोडी जरा मोठी आहे आणि आस्तूला जरा थोडीशी छोटी आहे, तर दोघांना 2 गदा घेतल्यात आणि गदा घेऊन आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी। तर आता आम्ही आलेलो आहोत दर्शन वगैरे घेऊन बाहेर, आणि हा बाहेरचा परिसर आहे। तर इकडे बघा लहान मुलांचं खेळणे वगैरे सर्व इथं लावलेले आहेत, जसं की नारायणगावच्या यात्रेमध्ये पण हे सर्व जास्त। तर ही अशीच लहान मुलांची खेळणे वगैरे लावलेले आहेत। हे बघू मला नारायणगावच्या यात्रेचीच आठवण आली, आणि 100% ह्या वर्षी मी नारायणगावच्या यात्रेचा ब्लॉग करणार आहे, कारण पाठीमागच्या वेळेस आपले ब्लॉग बंद असल्यामुळे मला ते ब्लॉग करता आले नाहीत, पण ह्या वर्षी मी नक्की करेल। आणि ह्या वर्षी नारायणगावच्या यात्रेत देखील प्रियांशने वगैरे खूप एन्जॉय केला, प्रत्येक दिवशी पाळण्यामध्ये तो बसत होता। तर हे सर्व बघून मला नारायणगावच्या यात्रेचीच आठवण आली, आणि आता पोरांना इकडे जरा थोडं पाण्याकडे बघायला जायचं आहे, तर ते तिकडे पाण्याकडे आम्ही चाललेलो आहोत सर्वजण। हात पकड, हात पकड बाई, बघ पाणी, आज तू पाणी बघ, बघ किती पाणी। पाहिजे जास्त तिकडे नाही जायचं, पाणी तिकडे। तर खूप दिवसानंतर आम्ही प्रियूचे पप्पा आम्ही घराच्या बाहेर पडलेलो, आणि आमच्या बरोबर योगायोगाने रेणू आणि आस्तू पण आहेत। तर आजला आम्ही भरपूर एन्जॉय केला, भरपूर इकडे फिरलो वगैरे, आणि एकदम निवांत वेळ आम्ही एकत्र घालवला, आणि पोरांनी काही तसं जास्त चिडचिड केली नाही। तर थोडंफार आता चालूच असतं, तसं छान राहिले, छान खेळले वगैरे। तर आम्ही सकाळी फक्त नाश्ता करूनच घरून निघलेलो, तर आता आम्ही कुठेतरी मस्त असं जेवण करणार आहोत, आणि जेवण करूनच मग घरी जाणार आहोत। तर चला आता आम्ही इथनं निघतोय। वा, चला चला। तर आता आम्ही इथेच ओझरमध्येच निलम गार्डन म्हणून हॉटेल आहे, तर आम्ही इथे जेवण करण्यासाठी आलोय। याच्या आधी देखील प्रियू 1.5 वर्षाचा होता तेव्हा देखील आम्ही ह्या हॉटेलला आलो होतो, त्याच्यावर आता आलोय, कारण इकडे येण्याचा जास्त संबंध येत नाही, कधीतरी फिरण्यासाठी येत असतो। तर आता आम्ही परत ह्या हॉटेलला आलेलो आहोत। चल रे, त्याच्याकडे दिलं का एवढं? येऊन जाण्यात चालले बोंबले। तर इथे सर्व एकदम प्युअर व्हेज भेटतं, तर आम्हाला आजला व्हेजच खायचं होतं, कारण आम्ही गणपती बाप्पाला आलेलो, सो व्हेज खायचं होतं, त्यामुळे आम्ही हॉटेलला आलेलो आहोत। आणि छान आहे भाजी। तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, आणि आम्ही निघतो घरी जाण्यासाठी।
तर फ्रेंड्स, तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय बाय.